नमस्कार मंडळी. तर बघा बनवत आहे सोयाबीनची भाजी. तर काय केलं, अगोदर पाणी जरा गरम करून घेतलं साधारण कोमट, आणि त्यामध्ये हे सोयाबीन घालून घेतले. 5 ते 7 मिनटं भिजत ठेवायचे आणि मग नंतर त्याचे असं पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि मग त्याची छोटी छोटी जरा बारीक तुकडे करायचे. बघा असे आहेत ना सोयाबीन, तर त्याचे असे 2 तुकडे करायचे. तर चला आता आपण भाजीची तयारी करूया. तर काय करायचं, एका कढईमध्ये तेल घ्यायचं आणि जरा भाजी अशी सुक्की करायची, त्यामुळे तेल थोडं जास्त घ्यायचं आणि कांदा पण थोडा जास्त घ्यायचा. तर त्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आणि त्यामध्ये वाटण टाकायचं. आलं लसूण खोबऱ्याचं, सुकं खोबरं कांदाचं वाटण टाकलं आहे. वाटण चांगलं फ्राय झालं आणि त्यामध्ये टाकलं आहे लाल मिरची पावडर आणि हळद, आणि छान मिक्स करून घ्यायचं. आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. मग आता यामध्ये टमॅटो टाकायचे. टमॅटो पण छान मऊ करून घ्यायचे. आता हे सगळं मसाले छान झाले, त्यामध्ये टाकायचं मीठ चवीपुरती आणि थोडासा चिकन मसाला टाकायचा, त्यामुळे भाजी खूप छान लागते. आणि मग त्यामध्ये टाकायची सोयाबीन आणि हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि बघा, तुम्हाला जशी पातळ हवी, एकदम सुकी भाजी नाही, थोडं पाणी टाकायचं त्यामध्ये आणि एक 5 मिनटं झाकून छान उकळी आली आहे. आता त्यामध्ये टाकायची कोथिंबीर आणि मग आपली भाजी रेडी झाली आहे. बघा करून, तुम्हाला पण आवडेल अशा प्रकारे सोयाबीनची झटपट होणारी भाजी. तर या, बाय.